श्री स्वामी समर्थ। भरणी श्राद्ध हिंदू धर्मात एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे, ज्याचा संबंध पूर्वजांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी केला जातो। विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन श्राद्ध पक्षात भरणी नक्षत्रावर होते, तेव्हा भरणी श्राद्ध पार पाडले जाते। भरणी नक्षत्र हा हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचा कालखंड असतो आणि या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना शांती मिळते अशी श्रद्धा आहे। हिंदू धर्मात श्राद्धविधी म्हणजेच पूर्वजांना केलेली श्रद्धांजली। पितरांना आत्मिक तृप्ती आणि मुक्ती मिळावी यासाठी या विधीचे पालन केले जाते। भरणी श्राद्ध हे विशिष्ट दिवसाला होते जेव्हा भरणी नक्षत्र चालू असते आणि हा दिवस श्राद्ध पक्षात येतो। हा विधी पारंपरिक तत्वांवर आधारित असतो आणि या दिवशी पितरांना अर्पण केलेल्या पदार्थांद्वारे त्यांच्या आत्म्यांना शांती आणि तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे। भरणी श्राद्ध कधी आहे? 2024 मध्ये भरणी श्राद्धाचा दिवस 21 सप्टेंबर 2024 रोजी आहे। हा दिवस हिंदू पंचांगानुसार श्राद्ध पक्षात भरणी नक्षत्रावर येतो। भरणी श्राद्धाच्या विधीमध्ये काही विशिष्ट पद्धतींचे पालन करणे महत्त्वाचे आहे। या विधीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो। शुद्धीकरण। भरणी श्राद्ध सुरू करण्याआधी घराच्या आसपास आणि शरीराचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते। स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करणे श्रेयस्कर आहे। वातावरण शुद्ध असावे यासाठी काही ठिकाणी धूप आणि दिवा प्रज्वलित केला जातो। पूजन सामग्री। श्राद्धासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीमध्ये पितृमंत्र, तांदूळ, तीळ, पाणी, पंचपात्र, पिंडासाठी कणकेचा गोळा, पाण्याचा पात्र, पानांचे ताम्हण, फळे, मिठाई, गाईचे दूध, गूळ आणि इतर नैवेद्य असतात। पिंडदान। भरणी श्राद्धात पिंडदान हा मुख्य विधी असतो। पिंड म्हणजे मृत व्यक्तीसाठी अर्पण केलेले तांदळाचे किंवा कणकेचे गोळे। हे गोळे पितरांना अर्पण केले जातात, जेणेकरून त्यांची आत्मा तृप्त होईल। पिंडदानासाठी योग्य मंत्राचा जप करावा लागतो। मंत्रोच्चार। श्राद्धाच्या वेळी पितृमंत्राचा जप केला जातो। या मंत्रांद्वारे पितरांना आवाहन केले जाते आणि त्यांना शांतता लाभावी अशी प्रार्थना केली जाते। मंत्रोच्चाराद्वारे पितरांना श्राद्ध अर्पण करण्यात येते। तर्पण। तर्पण म्हणजे पाण्याच्या माध्यमातून पितरांना अर्पण करणे। तर्पण करताना तिळाचे पाणी वापरले जाते। या तर्पण विधीत पाणी, तांदूळ आणि तीळ यांचा वापर करून पितरांची शांती प्रार्थना केली जाते। भोजन आणि दान। श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजवंतांना भोजन दिले जाते। हा विधी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो। भोजनाच्या सामग्रीमध्ये पवित्र पदार्थांचा समावेश केला जातो। यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते। पितरांची प्रार्थना। श्राद्ध संपल्यानंतर पितरांना शांतता आणि मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते। हे सर्व विधी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या कुलाचे आशीर्वाद मिळण्यासाठी केले जातात। भरणी श्राद्धाचे महत्त्व। भरणी श्राद्धाचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे। श्राद्ध पक्षात पितरांना अर्पण केलेले दान, पिंडदान, तर्पण आणि पूजा यामुळे पितरांना आत्मिक तृप्ती मिळते अशी श्रद्धा आहे। यामुळे कुटुंबाला सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते। श्राद्धाच्या या पद्धतींमुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या आत्म्यांना सद्गती मिळते। त्यामुळेच श्राद्धविधीला विशेष महत्त्व दिले जाते। भरणी श्राद्ध ही पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करण्याची एक पवित्र आणि धार्मिक पद्धत आहे। या विधीमध्ये पिंडदान, तर्पण, मंत्रोच्चार आणि ब्राह्मण भोजन या सर्व विधींचे पालन करणे आवश्यक आहे। तर आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।